महिन्या 2 महिन्यापूर्वी भारतातील विरोधी पक्षनेत्यांनी मिळून एकत्र एक आघाडी स्थापन केली, ज्याला त्यांनी इंडिया नाव दिलं. तर ही इंडिया डेमोक्रॅटिक अँड इन्क्लुझिव्ह अलायन्स जी आहे, हे इथून पुढे येणाऱ्या इलेक्शनमध्ये एकत्र राहतील की नाही राहतील हे बघण्यासारखं ठरणार आहे. परंतु सध्या तरी त्यांनी नरेंद्र मोदी सरकारवर अविश्वास प्रस्ताव आणून स्वतःची एकी दाखवण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे हा अविश्वास प्रस्ताव नक्की काय आणि विरोधक ह्या अविश्वास प्रस्तावातून काय साध्य करू इच्छित आहेत, यात विरोधकांचा फायदा होणार आहे की नरेंद्र मोदी यांचाच याच्यात फायदा होऊ शकतो, हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी साईराज पवार. तर नो कॉन्फिडन्स मोशन म्हणजे काय, तर अविश्वास ठराव. आता विरोधक हे सरकारविरुद्ध अविश्वास ठराव आणतात. म्हणजे विरोधकांचा इथं सरकारवर विश्वास नाही आहे असं म्हणायचं आहे का, तर एका परीने हो आणि दुसऱ्या परीने नाही सुद्धा. कारण विरोधकांचा तर विश्वास नसणारच आहे. आपल्या संविधानातील आर्टिकल 75 काय म्हणतं, तर हे जे मंत्रिमंडळ अस्तित्वात असतं, हे मंत्रिमंडळ हे लोकसभेला उत्तरदायी असतं. म्हणजे जोपर्यंत लोकसभेचा संपूर्ण खासदारांचा विश्वास जोपर्यंत ह्या मंत्रिमंडळावर असत नाही, तोपर्यंत ते सत्तेत राहू शकत नाही. मग जेव्हा तो सरकारवरचा हा विश्वास ढळतो, म्हणजे लोकसभेचा हा विश्वास ढळतो, तेव्हा नो कॉन्फिडन्स मोशन आणलं जातं. नो कॉन्फिडन्स मोशन आणण्यासाठी म्हणजे अविश्वास ठराव आणण्यासाठी कोणतंही कारण द्यावं लागत नाही. आणि एकदा नो कॉन्फिडन्स मोशन आणली की त्यानंतर ती पुन्हा 6 महिन्यापर्यंत आणता येत नाही. आता हे असं कधीही आणता येतं का, तर नाही. जेव्हा एखाद्या विरोधी पक्षाला वाटेल की बाबा की ह्या सरकारवरचा विश्वास राहिलेला नाही आहे, तेव्हा ते विरोधी पक्ष आपल्या काही खासदारांची, म्हणजे किती तर 50 खासदारांच्या अनुमतीने हे एक लोकसभेचे जे स्पीकर असतात त्यांच्याकडे एक प्रस्ताव देतात आणि त्या प्रस्तावावर निर्णय घेऊन लोकसभाचे स्पीकर ते सांगतात की ही अविश्वास प्रस्तावाची जी नोटीस आहे ही ते एक्सेप्ट करतात की नाही. तर आज ती नोटीस एक्सेप्ट झाली आहे, म्हणजे अविश्वास प्रस्ताव एक्सेप्ट झाला आहे. म्हणजे त्याच्यावरती बहुमताने सरकार येणार की नाही येणार हे ठरणार आहे. तसं सरकार ऑलरेडी आहे, NDAचं गव्हर्नमेंट ऑलरेडी आहे आणि भाजपकडे स्वतःकडे प्रचंड बहुमत आहे. त्यामुळे सरकार पडणार नाही आहे. मग हा एवढा उठाठेव हे विरोधक करतात कशाला? त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे मणिपूरवर लक्ष केंद्रित करणं. झालं असं, जेव्हापासून संसदेचं सत्र सुरू झालं आहे त्यावेळेपासून जेव्हा विरोधकांनी मणिपूरबद्दल चर्चा घडवण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला सत्ताधारी पक्षाचे जे खासदार आहेत यांनी गोंधळ घालून कामकाज तहकूब करण्यात आलं. जेव्हा हे विरोधक चर्चेसाठी वेळ मागत होते त्यावेळेला अमित शहा यांनी एक नोटीस काढली आणि सर्व विरोधी पक्षाचे जे प्रमुख नेते त्यांना सांगितलं की आपण चर्चा करूया आणि या तुम्ही लोकसभेमध्ये या, राज्यसभेमध्ये या, आपण चर्चा करूया. पण ही एक अशा प्रकारची चर्चा होती ज्याचा स्पॅन म्हणजे ज्याची वेळ फक्त तास ते 1.5 तासाची होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विरोधकांचं असं म्हणणं होतं की या बाबतीमध्ये पंतप्रधानांनी आधी स्वतः काहीतरी म्हणणं संसदेत मांडावं आणि त्यानंतर चर्चा होईल. पण नेहमीप्रमाणे पंतप्रधान काही बोलले नाहीत. जी त्यांनी 36 सेकंदांची बाईट दिली होती तेवढीच. मणिपूर घटनेबद्दल एवढं महत्त्वाचं काय आहे आणि विरोधकांना त्याच्या बाबतीमध्ये चर्चा घडवून का आणायची आहे आणि त्यासाठी त्यांनी डायरेक्ट नो कॉन्फिडन्स मोशनचा पर्याय का निवडला आहे हे समजून घेण्यासाठी आपण आधी एक व्हिडिओ केला होता, तो तुम्ही नक्की बघा. वरती आय बटनमध्ये किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तो व्हिडिओ देईल, तुम्ही नक्की बघा. तुम्हाला संपूर्ण इतिहास समजून येईल की मणिपूरमध्ये आता का घडले, याच्यामागची कारणं काय आहेत आणि याला आपण कसं टॅकल करू शकतो हे सगळं तुम्हाला समजून येईल. आता दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे जेव्हा नो कॉन्फिडन्स मोशन आणली जाते त्यावेळेस होतं काय, तर संपूर्ण तो दिवस राखीव ठेवला जातो ह्या नो कॉन्फिडन्स मोशनसाठी. मग जेव्हा अविश्वास प्रस्ताव ठरावाबद्दल प्रत्येक महत्त्वाचे विरोधी पक्ष आपापली बाजू मांडतात आणि त्यावेळेला ह्या विरोधी पक्षाला वेळ मिळणार आहे आपली जी त्यांची खरी बाजू आहे, मणिपूरबद्दलची झाली, महागाईबद्दलची झाली, देशातील इतर महत्त्वाच्या घटनांबद्दलची झाली, ती मांडण्यासाठी. कारण होतं आहे कसं की जेव्हा विरोधी पक्ष आवाज करतो आहे तेव्हा सरकार ह्या लोकसभेच्या स्पीकर यांच्या माध्यमातून कामकाज तहकूब करून टाकते. त्यामुळे चर्चाच होत नाही. म्हणून विरोधी पक्षाने हे हत्यार काढले की ज्या हत्यारानुसार पूर्ण दिवस चर्चा ही अपेक्षित आहे. पुढचं याचं महत्त्वाचं कारण म्हणजे जे पंतप्रधान गेले कित्येक दिवस बोलतच नाहीत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठलीच प्रेस कॉन्फरन्सही घेत नाहीत, ते निदान संसदेत येऊन काहीतरी म्हणतील. तसा संसदेत येऊन काही व्यवस्थित उत्तर देण्याचा नरेंद्र मोदी यांचा ट्रॅक रेकॉर्ड काय एवढा चांगला नाही आहे. ते संसदेतही एखाद्या भाषण करतात, असेच भाषण करतात आणि मुद्द्याला सोडून बाकी सर्व बोलतात. त्यामुळे येणारी जी नो कॉन्फिडन्स मोशन असेल त्यावेळेला टू द पॉईंट मणिपूरबद्दल काय झालं, मणिपूरमधनं किती इनपुट्स आपल्याला आधीपर्यंत येत होते, ही घटना बाहेर आल्यानंतर जी नॅशनल कमिशन ऑफ वुमेन आहे ज्याच्याबद्दल आपण गेल्या व्हिडिओत बोललो आहे, त्यांनी काय कारवाई केली याच्या बाबतीतले जे काही माहिती तपशील सरकारकडे असेल, हाच तपशील हा संसदेमध्ये सरकारला मांडावा लागेल. आणि विरोधकांची मागणी अशी आहे की तो पंतप्रधानांनी मांडला पाहिजे, कारण विषय तितका गंभीर आहे आणि संसदेमध्ये तुम्ही खोटं बोलू शकत नाही, तुमच्यावर कारवाई होऊ शकते. त्यामुळे तिथे सत्यता बाहेर येईल अशी विरोधकांची अपेक्षा आहे.
पुढची आणि चौथी महत्त्वाची गोष्ट ज्यासाठी ही नो कॉन्फिडन्स मोशन विरोधकांसाठी महत्त्वाची आहे ती की आत्तापर्यंत कसं झालं, यांनी मीटिंग्स केल्या, दिल्लीला केली, पटण्याला केली, त्यानंतर बेंगलोरला केली, पण यांची खरोखर एकी आहे का हे दिसण्याचं खरं कारण आहे. खरं जर काही आपल्याला टेस्ट करायची तर ती फ्लोर टेस्ट, म्हणजे आमदार कोणाच्या बाजूने हे बघण्यासाठी जशी फ्लोर टेस्ट झाली तशीच हे विरोधक एकत्र आहेत का या बाबतीमध्ये नो कॉन्फिडन्स मोशनला जे खासदार मतदान देतील तेच खासदार खरोखर भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आहेत असं आपण म्हणू शकतो. उदाहरण द्यायचं झालं तर सुप्रिया सुळे ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटांच्या खासदार आहेत. आता ह्या तिथे कोणाला मतदान करतायत हे पाहण्यासारखं ठरणार आहे, कारण आता सध्या महाराष्ट्रात पुन्हा चर्चा चालू झाली आहे की राष्ट्रवादीचे हे दोन्ही गट हे एकत्र येतील आणि शरद पवार सुद्धा सुप्रिया सुळे यांच्या सकट भाजपसोबत सरकारमध्ये बसू शकतात. यात किती तथ्य आहे हे आपल्याला येत्या काही दिवसात कळेल, परंतु सध्या चर्चा ती चालू आहे. त्यामुळे उदाहरण द्यायचं काय तर आपल्याला लक्षात येईल की विरोधी नक्की कोण आहेत आणि सरकारच्या बाजूने नक्की कोण आहेत. याच्यात अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे तटस्थ राहिलेत, म्हणजे ओडिशाचे बिजू जनता दल किंवा साऊथमधले काही पक्ष हे जे तटस्थ राहतात ते अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर, जिथं राष्ट्रीय सुरक्षा, महिला सुरक्षा असे महत्त्वाचे मुद्दे, ह्या मुद्द्यावर नक्की काय स्टँड घेतात हे विरोधकांनाही कळेल आणि देशालाही कळेल. तर हे झाली कारणं विरोधकांनी ही अविश्वास ठराव आणण्याची. आता आपण बघूया की याचा मोदी सरकारवर किंवा मोदींवर काय परिणाम होईल. तसं टेक्निकली पाहता सरकार पडू शकतं, पण नंबर गेम पाहता प्रॅक्टिकली ते इम्पॉसिबल आहे, कारण सगळ्यात जास्त नंबर हे भाजपकडे स्वतःकडे आहेत आणि NDA मिळून तर तो अजून आकडा पुढे जातो. त्यामुळे सरकार पाडणं हा उद्देश नाही. त्यामुळे मोदींचं सरकार राहतं, याच्यात त्रिवार सत्ता, याच्यात काही बदल होऊ शकत नाही. पण होणार काय आहे की नरेंद्र मोदी जे नेहमीच चर्चेपासून लांब पळतात, आज त्यांना ह्या नो कॉन्फिडन्स मोशनच्यामुळे संसदेमध्ये एका महत्त्वाच्या चर्चेला सामोरं जावं लागणार आहे. अर्थात नरेंद्र मोदी काही प्रिपेअर्ड होऊन येणार नाहीत असातला भाग नाही आहे, कारण जी 36 सेकंदांची बाईट त्यांनी दिली त्यातही त्यांनी आम्ही कुठंच बलात्कारांना क्षमा करणार नाही किंवा असं होणार नाही, आणि त्यात जी नावं घेतली ती तीनही विरोधी राज्यांची, जिथं सत्ता आहे तीच राज्यांची त्यांनी नावं घेतली. त्यामुळे त्यांचा एक डायरेक्शन, त्यांचा फोकस फिक्स्ड आहे की आपल्या मणिपूरमध्ये जरी काही घडतंय तरी बाकीकडे किती अजून भयंकर घडतंय हे दाखवा, मणिपूरमध्ये आपण कुठे फसलो हे दाखवू नका. त्यामुळे दोन्ही बाजूने का होईना नरेंद्र मोदी स्वतःची बाजू तिथे मांडू शकतील. पुढची दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नरेंद्र मोदी आणि NDA जी काही बनली यांना देखील स्वतः कळेल की नक्की आपल्याकडे किती बहुमत आहे. आता व्हायला असंही होऊ शकतं की नरेंद्र मोदींकडे आता जेवढं बहुमत आहे त्याच्यापेक्षा जास्त खासदार त्यांना मतदान करू शकतात. त्यामुळे जे चित्र आहे ते सध्या स्पष्ट होईल, पण याचा लाँग टर्म परिणाम जास्त महत्त्वाचा असणार आहे, कारण युरोपियन युनियनसारख्या इंटरनॅशनल संस्था ज्या आहेत यांनी देखील भारतात घडलेल्या ह्या भयंकर मणिपूरच्या घटनेबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे जेव्हा एखाद्या पंतप्रधानांवर, भारतासारख्या एक सुदृढ लोकशाही आपण ज्याला म्हणतो त्या लोकशाही राष्ट्राच्या पंतप्रधानांवर जेव्हा नो कॉन्फिडन्स मोशन येते, भले ती जिंकतात किंवा हारतात, ह्या गोष्टीची एक इंटरनॅशनल बातमी नक्की होणार आहे. आता भाजप समर्थक यात म्हणतील की देशाची बदनामी करण्या विरोधकांचा कट आहे, पण खरं गोष्ट तशी नाही आहे. लोकसभेचे जे नियम आहेत त्यातील नियम 198 मध्येच हे शस्त्र विरोधकांना दिलेलं आहे की तुम्ही नो कॉन्फिडन्स मोशन आणू शकता. त्यामुळे नो कॉन्फिडन्स मोशन आणल्यानंतरची चर्चा, त्याच्यावर नरेंद्र मोदी यांनी दिलेलं उत्तर आणि त्याचे बाहेर जगावर पडणारे परिणाम हे देखील आपल्याला पाहण्यासारखं ठरणार आहे. त्यातच ही जी इंडिया जी कॉन्सेप्ट यांनी बनवलेली आहे, ह्या विरोधकांनी बनवली आहे, ही किती स्ट्रॉंग पुढे ठरू शकते हे देखील नरेंद्र मोदी आणि खुद्द विरोधी पक्ष यांना यातून समजणार आहे. त्यामुळे आपण बघूया की नो कॉन्फिडन्स मोशनमध्ये नक्की काय होते. नो कॉन्फिडन्स मोशनच्या वेळेला अनेक महत्त्वाच्या खासदारांची खूप महत्त्वाची भाषणं आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर तृणमूल काँग्रेसच्या महुआ मोइत्रा यांचं भाषण हे नक्कीच ऐकण्यासारखं असणार आहे. मी त्यांच्या भाषणाची वाट बघतोय. तुम्हाला कोणाचं भाषण ऐकायला आवडणार आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.